दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 30 ऑक्टोबर 1966 मध्ये सुरू केलेली शिवसेना दसरा मेळावा परंपरा आजही सुरू आहे. पण एकनाथ शिंदेंनी बंड केलं, शिवसेना दुभंगली आणि तेव्हापासूनच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट. कोणाची सभा गाजणार, कोणाच्या सभेला किती गर्दी होणार, कोण काय बोलणार याची स्पर्धा गेल्या वर्षीही रंगली आणि यंदाही रंगल्याची पाहायला मिळाली. शिंदेच्या धनुष्यातून कोणावर बाण सुटला, उद्धव ठाकरेंनी कोणावर तोफ डागली, आजचा दसरा मेळावा कोणी गाजवला. आजच्या दसरा मेळाव्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं आणि एकाच पक्षाचे पण तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या असलेल्या गटाचे 2 मेळावे पार पडताना महाराष्ट्राला पाहायला मिळतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर अर्थातच शिवतीर्थावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचा मेळावा हा आझाद मैदानावर पार पडला. बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं आम्हीच लुटणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला गेला. आता आजच्या मेळाव्यात नेमके कोणते मुद्दे गाजले तेही बघू. सगळ्यात आधी ठाकरे गटाच्या मेळाव्यात काय घडलं ते बघूयात. राज्यातलं बदलतं राजकारण, आरक्षणाचा पेटलेला वाद, आमदार अपात्रतेचा विषय, शिवरायांची वाघनख, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले त्यावर एकदा नजर टाकू. उद्धव ठाकरेंनी भाषण सुरू होताच गद्दारांवर जास्त बोलणार नसल्याचं म्हणत चौफेर मुद्द्यांवरून शिंदे सरकारला घेरलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं भरभरून केलेलं कौतुक. अत्यंत समजदारपणानं आंदोलन सुरू ठेवलंय असं म्हणत ठाकरेंनी जरांगेंचे आभार मानले. आंतरवालीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली. तर हे सरकार जनरल डायरचं असल्याची टीकाही त्यांनी केली. आता हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशानं झाला याची चौकशी करण्याची मागणीही ठाकरेंनी केली. तर भाजपपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी जरांगेंना दिला. यानंतर आमदार अपात्रतेच्या विषयावरूनही ठाकरे कडाडले. सर्वोच्च न्यायालयानं कानफाड फोडलं तरी म्हणतात आम्ही आमचा टाइम टेबल सादर करू, अशी बोचरी टीका ठाकरेंनी नार्वेकरांचा नामोल्लेख टाळत केली. अपात्रतेच्या निर्णयाचा खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोपही ठाकरेंनी केलाय. यानंतर उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला. आम्ही वेड्यासारखं 2014 मध्ये मोदींना पाठिंबा दिला, पण मोदी सरकार गेलंच पाहिजे, पाशवी बहुमत असलेलं सरकार नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. तर कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर सर्व पालिकांची करा. मी म्हणतो हिम्मत असेल तर पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता दसरा मेळाव्यात पुढे बोलताना ठाकरेंनी अदानींचा उल्लेख करत भाजपलाही धारेवर धरलं. तुमच्या मित्राच्या घशात धारावी जाऊ देणार नाही. ज्यांच्या घशात धारावी घातली तो कोण आहे मला माहित नाही. मी अडाणी आहे. किती जणांना बुलेट ट्रेनचा उपयोग होणार. इथल्या गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं म्हणून ही बुलेट ट्रेन, असा घणाघातही ठाकरेंनी केला. शिवाय सरकारी रुग्णालयातले मृत्यू, वाघनख, हिंदुत्वासारख्या मुद्द्यावरून शिंदे गट आणि सरकारला घेरण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. महाराष्ट्रात निवडणुका घ्या, मग राज्यातील जनता तुम्हाला खरी शिवसेना कोण हे सांगेल, असं आव्हानही ठाकरेंनी दिलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार या मुद्द्यांवरून ठाकरेंवर टीका करताना मराठा आरक्षणासाठी मोठी घोषणा केली. सगळ्यात आधी शिंदेंनी ठाकरे गटाच्या वेगवेगळ्या आघाडी समीकरणांवरून टीका केली. काँग्रेस, समाजवादी पार्टीसोबत हात मिळवले, पुढे एमआयएम सोबतही जातील, अशी बोचरी टीका शिंदेंनी केली. तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरूनही शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं. बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करताय. गद्दार कोण, महागद्दार कोण, असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला. आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी रुपये त्यांनी बँकेकडे मागितले. बँकेनं नकार दिला. त्यांनी निर्लज्जपणे पत्र पाठवलं. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडे मागता, असा दावाही शिंदेंनी दसरा मेळाव्यात बोलताना केला. एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात मराठा आरक्षणावरूनही मोठी घोषणा केली. मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे. मला त्यांचं दुःख, वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची समिती खूप काम करते. ही समिती 24/7 काम करते. कोणावरही अन्याय न करता, कोणाचंही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेंच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार, कारण हे सगळे आपले आहेत, अशी
मोठी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. शिवाय टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहनही शिंदेंनी मराठा आंदोलकांना केले. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून दोन्ही नेते कडाडले. टीका, आरोप प्रत्यारोप, हल्लाबोल, सभेसाठी जमलेली तुफान गर्दी या सगळ्यांनी दसरा मेळावे गाजले. पण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाचं भाषण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं ते कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.